नमो नमा. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण के कुर्वंती हा पाठ बघणार आहोत. या पाठामध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंगम व नपुंसकलिंगम यामध्ये बहुवचनाचे प्रश्नार्थक सर्वनाम असलेली वाक्ये व त्याचबरोबर त्याचं भाषांतर व भाषा अभ्यास देखील आपण बघणार आहोत. यासाठी आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. येते ते. येते म्हणजे हे सर्व, ते म्हणजे ते सर्व. येते छात्राः, हे सर्व विद्यार्थी आहेत. येते पठन्ति, हे सर्व वाचत आहेत. के पठन्ति, कोण सर्व वाचत आहेत. येते छात्राः पठन्ति, हे सर्व विद्यार्थी किंवा छात्र वाचत आहेत. तर यातील आपण आता शब्दार्थ बघणार आहोत. येते हे सर्व, ते म्हणजे ते सर्व, छात्राः म्हणजे सर्व विद्यार्थी, पठन्ति म्हणजे सर्व वाचतात, के म्हणजे कोण सर्व. ते अश्वाः, ते म्हणजे ते सर्व, अश्वाः म्हणजे घोडे, ते सर्व घोडे आहेत. ते धावन्ति, ते सर्व धावतात. के धावन्ति, कोण सर्व धावतात. ते अश्वाः धावन्ति, ते सर्व घोडे धावतात. शब्दार्थ बघा. ते म्हणजे ते सर्व, अश्वाः म्हणजे अनेक घोडे, धावन्ति म्हणजे सर्व धावतात. छात्राः लिखन्ति, सर्व विद्यार्थी लिहित आहेत. छात्रा म्हणजे सर्व विद्यार्थी, लिखन्ति म्हणजे लिहित आहेत. पुरुषाः उपविशन्ति, सर्व पुरुष बसलेले आहेत. पुरुषाः म्हणजे सर्व पुरुष, उपविशन्ति म्हणजे बसलेले आहेत. शकटाः गच्छन्ति, सर्व बैलगाड्या जात आहेत. शकटाः म्हणजे सर्व बैलगाड्या, गच्छन्ति म्हणजे जात आहेत. बालकाः पश्यन्ति, सर्व बालक बघत आहेत. बालकाः म्हणजे सर्व बालक, पश्यन्ति म्हणजे बघण्याची क्रिया सुरू आहे, त्यामुळे पश्यन्ति म्हणजे बघत आहेत. एताः ताः, एताः म्हणजे ह्या सर्व आणि ताः म्हणजे त्या सर्व. एताः बालिकाः, ह्या सर्व बालिका किंवा मुली आहेत. एताः वदन्ति, एताः वदन्ति म्हणजे या सर्व बोलत आहेत. काः वदन्ति, कोण सर्व बोलत आहेत. एताः बालिकाः वदन्ति, या सर्व बालिका बोलत आहेत. शब्दार्थ बघा. एताः म्हणजे ह्या सर्व, बालिकाः म्हणजे सर्व बालिका किंवा मुली, वदन्ति म्हणजे सर्व बोलतात, काः म्हणजे कोण सर्व. ताः विद्यार्थिन्यः, त्या सर्व विद्यार्थिनी आहेत. ताः नृत्यन्ति, त्या सर्व नृत्य करत आहेत. काः नृत्यन्ति, कोण सर्व नृत्य करत आहेत. ताः विद्यार्थिन्यः नृत्यन्ति, त्या सर्व विद्यार्थिनी नृत्य करत आहेत. शब्दार्थ बघा. ताः म्हणजे त्या सर्व, विद्यार्थिन्यः म्हणजे सर्व विद्यार्थिनी, नृत्यन्ति म्हणजे नृत्य करत आहेत किंवा नृत्य करतात. काः म्हणजे कोण सर्व. चटकाः कूजन्ति, सर्व चिमण्या किलबिलाट करतात. चटकाः म्हणजे सर्व चिमण्या, कूजन्ति म्हणजे किलबिलाट करतात. महिलाः नमन्ति, सर्व महिला नमस्कार
करतात. महिलाः म्हणजे सर्व महिला. नमन्ति म्हणजे नमस्कार करतात. पिप्पिलिकाः गच्छन्ति सर्व मुंग्या जातात. पिप्पिलिकाः म्हणजे सर्व मुंग्या, गच्छन्ति म्हणजे जातात. ताः खेलन्ति त्या सर्व खेळतात. ताः म्हणजे त्या सर्व, खेलन्ति म्हणजे खेळतात. एतानि तानि एतानि म्हणजे ही सर्व, तानि म्हणजे ती सर्व. एतानि कमलानि हे सर्व कमळ आहेत. एतानि विकसन्ति ही सर्व कमळे उमलत आहेत. कानि विकसन्ति कोण सर्व विकसित किंवा उमलत आहे. एतानि कमलानि विकसन्ति ही सर्व कमळे उमलत किंवा विकसित होत आहेत. शब्दार्थ बघा. एतानि ही सर्व, कमलानि कमळे, विकसन्ति उमलतात, कानि म्हणजे कोण सर्व. विमानानि गच्छन्ति विमाने जातात. विमानाने म्हणजे विमाने, अनेक विमाने. गच्छन्ति म्हणजे जातात. यानानि तिष्ठन्ति यानानि म्हणजे वाहने थांबतात. यानानि म्हणजे वाहने, तिष्ठन्ति म्हणजे थांबतात. वाहनानि धावन्ति वाहनानि म्हणजे अनेक वाहने, धावन्ति म्हणजे धावतात. चित्र दृष्ट्वा वाक्यम लिखत इथं चित्रामध्ये काही वाक्य दिलेली आहेत आणि ती वाक्य पाहून आपणाला संस्कृतमध्ये वाक्य तयार करायची आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये एक झाड दिसत आहे आणि त्या झाडामधून काही फळं आपल्याला किंवा फुलं पडताना दिसत आहे. फळं किंवा फुलं आपण इथे घेतलेली आहेत फुलं. तर बघा, फुलांना संस्कृतमध्ये फलांनी किंवा पुष्पांनी आपण म्हणू शकतो किंवा फळं असल्यास फलांनी म्हणू शकतो. बघा, फळं आपण घेतलेली आहेत. तर फळं अनेक आहेत. फलानी पतंती पडणे म्हणजे पतंती. तर वाक्य रचना झाली आहे फलानी पतंती. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला अनेक रेल्वेच्या गाड्या दिसत आहेत आणि त्या थांबलेल्या दिसत आहेत. रेल्वेला संस्कृतमध्ये यानम असं म्हणतात आणि इतर रेल्वे भरपूर असल्यामुळे म्हणजे बहुवचनामध्ये असल्यामुळे रेलयानानी असं म्हणतात. आणि थांबण्याच्या क्रियेला तिष्ठते, इथं भरपूर थांबल्यामुळे तिष्ठन्ति. त्यामुळे वाक्य रचना घेतलेली आपण रेलयानानी तिष्ठन्ति. त्यानंतर पुढचं जे तिसरं चित्र आहे त्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, फुलं दिसत आहेत. ते फुलं आपल्याला 3 पेक्षा जास्त दिसत आहेत आणि ती पण आपल्याला विकसित झालेली दिसत आहेत किंवा उमललेली दिसत आहेत. तर वाक्य रचना अशी झालेली आहे, पुष्पाणी विकसन्ति म्हणजे पुष्प म्हणजे फुलं म्हणजे पुष्पाणी आणि अनेक असल्यामुळे विकसित झालेल्यामुळे विकसन्ति. त्यामुळे वाक्य रचना घेतलेली आहे पुष्पाणी विकसन्ति. चौथ्या चित्रामध्ये आपल्याला पंखे दिसत आहेत आणि पंख्याला संस्कृतमध्ये व्यजनम असं म्हणतात. 3 पंखे असल्यामुळे अनेक वचनामध्ये घेतल्यामुळे व्यजनानी असं घेतलेलं आहे. आणि पंखे हे आपल्याला फिरताना दिसत आहेत. ते पण फिरत असताना जे दिसत आहेत ते बहुवचनामध्ये आहेत. म्हणजे पंखे 3 पंखे असल्यामुळे तिथं भ्रमंती घेतलेलं आहे आणि त्यामुळे वाक्य रचना झालेली आहे व्यजनानी भ्रमंती. भाषा अभ्यास मधलं बघा, वाक्याने पूरयत. इथं बघा, आपण काही वाक्य जे आहेत प्रश्न असलेली त्यांची उत्तर पण आपण दिलेली आहेत. पहिलं बघा, एते सिंहाः गर्जन्ति. दुसरं, कानि यानानि धावन्ति. तिसरं, महिलाः वदन्ति. चौथं, ताः बालिकाः नृत्यन्ति. पाचवं, नद्यः वहन्ति. 6 वैद्याः पश्यन्ति. म्हणजे इथं वाक्याच्या नुसार ते एक वचनात आहे, द्विवचनात आहे का बहुवचनात आहे हे ओळखून आपल्याला त्याप्रमाणे त्यांची उत्तरं लिहायची आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये गर्जन्ति हे बहुवचनामध्ये
आलेलं आहे किंवा येते हे पण बहुवचनामध्ये आलेलं आहे, त्यामुळे आपण सिंहा असं घेतलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये यानाने, अनेक यानं आहेत, त्यामुळे आपण इथं काय घेतलेलं आहे, कानी असं घेतलेलं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये महिला अनेक असल्यामुळे आपण काय घेतलेलं आहे, वदंती असं घेतलेलं आहे. चौथ्या याच्यामध्ये बालिका, अनेक बालिका आहेत, त्यामुळे आपण इथं ताहा असं घेतलेलं आहे. पाचव्या याच्यामध्ये वहंती अनेक आहेत, त्यामुळे नदीचं नद्यः घेतलेलं आहे उत्तर. सहाव्यामध्ये वैद्यः म्हणजे अनेक वैद्य आहेत, त्यामुळे आपण इथं काय घेतलेलं आहे, पश्यन्ती असं घेतलेलं आहे. परिच्छेद पूरयत म्हणजे इथं परिच्छेद एक आपल्याला दिलेला आहे आणि तेथे काही शब्दार्थ पण आपल्याला दिलेले आहेत. तिथं ते शब्दार्थ घेऊन आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. तर पूर्ण मी शब्दार्थ पूर्ण करून मी पूर्ण हा जो परिच्छेद आहे तो पूर्ण तुम्हाला सांगत आहे. ग्रीष्मावकाशे सर्वेशस्य गृहे कोऽपि नास्ति, अतः सर्वेशः उपेन्द्रः अभिषेक च सर्वे एकत्र मिलन्ति. ते संगणके चित्रपटं पश्यन्ति, किंचित समयानंतर ते पिपासाता भवन्ति, अतः शीतकपटिकायां किम् अस्ति इति ते पश्यन्ति, तत्र पानकनिर्माणाय सर्वसाहित्यम् अस्ति, अतः ते पानकं कुर्वन्ति, आनंदेन च पिबन्ति. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.